नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी तुम्हाला दाखवणार आहे आज मुगापासून मूग आणि पालक तांदूळ यापासून भन्नाट चवीचा पदार्थ दाखवणार आहे. तुम्ही नक्कीच पहा. मूग, पालक आणि तांदूळ यापासून बनवलेला. तर मी हे तांदूळ आणि मूग जरा भिजत ठेवते. मी ह्यांना जास्तीत जास्त 2 घंटे भिजवण्यात ठेवणार आहे आणि मग दाखवते तुम्हाला काय बनतं त्याचं. तर हे 2 घंटे मी भिजवून ठेवणार आहे व्यवस्थिशीर. पाणी त्याचं स्वच्छ घासून घासून काढलेलं आहे. चांगलं धुतले तांदूळ आणि डाळ. तर 1 वाटी डाळ घ्यायची आणि 1च वाटी तांदूळ घ्यायचे. हे दोन्ही मिळून मिक्स करायचे आणि पाण्यात भिजत घालायचे आणि घसघसं असं घासून घ्यायचं पहिलं. घासल्यानंतर हे पाणी काढून टाकायचं, दुसरं पाणी घ्यायचं आणि हे 2 घंटे मी भिजत ठेवणार आहे. 2 घंटे मस्त भिजल्यावर तुम्हाला पुढे दाखवते काय होणार आहे, त्याचं कसं बनवणार आहे, काय बनवणार आहे. नक्कीच पहा व्हिडिओ पुढे गेल्यावर. तर हे बघा आता झाकून ठेवलेले आहे. आता हे 2 घंटे झालेले आहे. मी 2 घंट्यात एवढे फुगलेले आहेत. एवढे काही जास्त फुगले नाही येते, तरी पण मी आता हे पहा काय करते, त्याचं काय होणार आहे पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल. तर हे पहा आता मी घेते तांदूळ धुवायला. हे काय करायचं, मला मिक्सरच्या जारमध्ये ठेवायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे मिक्सरच्या जारमध्ये सर्व घेतलेलं आहे आणि हे आता मी बारीक मस्त वाटून घेणार आहे. पहा तुम्ही कशा पद्धतीने वाटणार आहे. पाणी टाकायचं त्याच्यात आणि बारीक एकदम माहीम वाटून घ्यायचे आपल्याला. तर हे पहा आता मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने एकदम माहीम म्हणतात ना, तसं वाटून घेते. सर्व काढायचं, जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. अशाच पद्धतीने करायचे. हे पहा ते दुसरं राहिलेलं आहे ना, ते पण वाटून घेते. म्हणजे संपूर्ण आपलं ते 2 वाट्या, 1 वाटी मूग आणि 1 वाटी तांदूळ होते ना, ते वाटून घेतलेलं आहे मी. पहा जास्त हे करायचं नाही. समजा आपल्याला सकाळी करायचं असलं, सकाळी भिजत घालायचं असलं, भिजत घालायचं आणि 2 घंट्याने म्हणजे 9 वाजता भिजत घातलं तर 11 वाजता वाटायचं. आणखीन 2 घंटे ठेवायचं. पहा तुम्ही आता मी काय करते पुढे, म्हणजे 2 घंट्याचा गॅप द्यायचा त्याला फक्त. हे पहा आता हे पण तसंच व्यवस्थित मी धुवून घेते आणि दोन्ही पण मिळून ह्याला आता पाणी टाकते जरासं, थोडंसं जरा हलवून घेते. त्याच्यामुळं मग सगळं आपलं निघून जाईल. ते आहे त्याच्यात राहिलेलं उरलेलं आहे ना, ते संपूर्ण निघून जाणार आहे. हे पहा आता ओतलेलं आहे. याच्यात आपल्याला टाकायचे मीठ. तर मैत्रिणीनं मीठ पहा आपलं तेवढं आहे ना, त्याच्या अंदाजानेच मीठ टाकायचं किती आहे त्याच्यात. मीठ टाकायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं. हे सर्व पातळ झालेलं घट्ट असलं तरी चालेल, आपण नंतर कन्सिस्टन्सी पाहणार आहे म्हणून आधीच असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं. गोल करून फिरवून घ्यायचं. मग नंतर मिक्स झालं तर मग तुम्हाला दाखवते काय करायचं पुढे ते. आता याला मी झाकून ठेवणार 2 घंटे. तर 2 घंट्यांनी परा काढलेलं आहे, झाकून ठेवलं होतं 2 घंटे. आता हे पहा अशा पद्धतीने फुगलं आहे पीठ. पहा 2च घंट्यात फुगलं आहे पीठ. जास्त वेळ लागणार का की ते त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे मूग. मूग अख्खे मूग, हिरवे मूग आहे ते घातलेले आहेत. आता ही भरपूर मोठी प्रोसेस आहे याचं, पण मी तुम्हाला झटपट दाखवते काय काय सोप्या पद्धतीत कसं होईल ते दाखवणार आहे व्हिडिओ. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. अगदी हेल्दी रेसिपी आहे ही. पहा कितीतरी फुगलेलं आहे. पहा बरं हे पीठ. ह्याला जरासं हलवून घेते व्यवस्थिशीर. हे पहा हे मी आणि ठेवलं होतं गरम ठिकाणी. गरम आहे ना त्याच्यात ठेवलं होतं, म्हणजे किचनच्या खाली ठेवलेलं, म्हणून ते एवढं 2 घंट्यात फुललेलं आहे. तर मैत्रिणींनो आता पुढे पहा हे बाजूला ठेवते मी आणि पालक घेते. ते बघा पालक घेतलेली आहे. बरीचशी पालक, एक जुडी होती छोटीशी, जास्त नव्हती पालक माझ्याकडे, एवढी होती, एवढीच घालणार आहे मी. तर ही निसून घेतली पालक. व्यवस्थितशीर पालक निसून धुवून घ्यायची आपल्याला. अशी पिवळी पानं असली तर काढून टाकायची त्यातली आणि अशा पद्धतीने निसून घ्यायची आपल्याला. हे बघा सगळी पालक आहे तेवढी घ्यायची, म्हणजे आपल्याला आपल्या रेसिपीला पालक कशा पद्धतीने घालणार आहे ते पण पहा पुढे.
काय करणार आहे पालकचं ते पण पहा. पण हा सगळा पदार्थ आपला हेल्दी होणार आहे मैत्रिणींनो, पहा नक्की. हे पहा, आता इथे पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यात टाकायची आपल्याला ही पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती सोडलेली आहे पाण्यामध्ये. आता या पाण्यात टाकून द्यायची. पाण्याला उकळी आली का आपल्याला लगेच काढायची पालक, ठेवायची नाही, पटकनी काढून घ्यायची पालक आपल्याला. दाबून दाबून घ्यायची. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण पालक आता व्यवस्थित काढून घेणार आहे बाहेर. आणि ती पण थंड पाण्यातच घ्यायची मैत्रिणींनो. लगेच त्याचं प्रोसेस थांबलं पाहिजे पालकचं, म्हणजे पालक हिरवीगार राहते आणि त्याचा थोडाफार उग्रपणा असतो तो पण निघून जातो पालकचा. म्हणून पालक अशी पाण्यात थोडा वेळ तरी भिजत घ्यायचं. त्याचं जरासं पांढरं लाल पाणी पण निघन. पहा तुम्ही कशा पद्धतीने पाणी निघन. आता मी हे उलटी पालटी करून घेते आणि लगेचच आपल्याला काढून घ्यायची या पालकला. पालखीचा रंग एकदम हिरवागार राहिला पाहिजे आपल्याला, जरा पण पिवळट पडला नाही पाहिजे किंवा काळपट पडला नाही पाहिजे. असून असा हिरवा राहण्यासाठी आपल्याला त्याचं प्रोसेस थांबवायचं नाही, थंड पाण्यात टाकायचं. थंड पाणी एकदम आहे माझं बर्फाचं, फ्रीजमध्ये बाटली घेतलेली ती आहे. आता हे बाजूला ठेवते मी, ह्याला थंड होऊन देते. तोपर्यंत आपण इकडे बघा एक पळीभर तेल ओतलेलं आहे. जे आपण पहा किती छोटासा व्हिडिओ एवढा मोठा, म्हणजे प्रोसेस भरपूर मोठा आहे, पण मी साध्या पद्धतीत अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवले, झटपट दाखवलेलं आहे. तर इथे जिरं मोहरी दोन्ही पण टाकायचं, छान फुलून द्यायचं जिरं मोहरी. नंतर लगेचच आपल्याला कढीपत्ता टाकायचा त्याच्यात, का की जिरं मोहरी काय करते भरपूर उडती टाकतात वरती, मग बाहेर येते पाराशी उडून कढईच्या. म्हणून पटकनी आपल्याला कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडासा फुलल्यानंतर आपल्याला ना उडदाची डाळ घेतलेली 1 चमचाभर ती टाकायची, सफेद उडदाची डाळ ती 1 चमचाभर टाकली. छान जरा रंग तांबूस आला पाहिजे उडदाच्या डाळीला, या पद्धतीने करायची. मैत्रिणींनो अगदी साधी म्हणजे दाखवण्याची पद्धत सोयीस्कर आहे. मी आता इथे पातळ कांदा कापला होता, असा किसणीवरच किसलेला तो, त्याच्यामुळे पातळ असा स्लाइस पडतो ना, ते दाखवलाय तुम्हाला. म्हणजे हा पातळ कापल्यामुळे काय होतं, पटकनी आपला कांदा शिजला जातो. तर ह्याला उलटं पालटं करते, सुट्टा होईन. जरासा ट्रान्सफर झाला का कांदा का सगळा सुट्टा होऊन जाईल कांदा, एकमेकाला चिटकणार पण नाही तो. हे छान असं हलवत राहायचं सारखं आपण. कांदा आपला छान झालेलाच आहे. आता लगेचच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर कोथिंबीर घेतलेली आहे वाटीभरून गच्च, पूर्ण वाटीभरून कोथिंबीर घेतलेली आहे मैत्रिणींनो. आपल्याला कोथिंबीर त्याच्यात टाकायची आहे. भरपूर कोथिंबीर टाकली तर ह्या रेसिपीला चव छान येते, म्हणून कोथिंबीर घालायचीच आहे त्याच्यात आपल्याला, पण जास्त घालायची आहे. तर भरपूर घातलेली आहे वाटीभरून मी कोथिंबीर. मस्त हलवत राहायचं सारखं, मात्र थांबायचं नाही जरा पण, मस्त असं हलवायचं. कोथिंबीर आणि सर्व काही आता हे झालेलं आहे. म्हणजे आपण त्याच्यात लसूण पण घातला होता मैत्रिणींनो, ते पण लक्षात ठेवा. थोडीशी हळद टाकायची आपल्याला, मिरची लसूण हे पण टाकलेलं त्याच्यामध्ये. म्हणजे काय काय टाकलेलं पहा. जिरं मोहरी, पहिले तेल, नंतर जिरं मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची कापून टाकलेली आणि लसूण टेचून टाकलेला आणि कांदा, हे सर्व टाकून ही भाजी आता तयार होणार आहे. बटाटे घालायचे. बटाटे मी उकडून घेतले होते आत्ताच, एवढ्यात म्हणजे सगळं सोलण्याचा प्रोसेस नाही दाखवलं तुम्हाला, का की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग सोलून त्याचे चुरा करून घेतलेला आणि ते बटाटे टाकायचे. ह्याला छान हलवून घ्यायचं, मस्त उलटं पालटं करायचं. ही भाजी एवढी खमंग लागते बटाट्याची, विचारू नका तुम्ही. मस्त अशा पद्धतीने केली ना खूप टेस्टी लागती. कमी सामग्रीत मस्त भाजी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला, पहा. आणि फटाफट, वेळ खात नाही जरा पण, न वेळ खाऊ भाजी म्हणतात ना. मीठ टाकायचं चवीनुसार त्याच्यामध्ये. आता जरा गॅस कमी केलेला आहे मी आणि मीठ टाकून घेणार आहे. पहा, मीठ टाकल्यानंतर लगेचच उलटी पालटी करायची आपल्याला तिला. हे पहा, आपल्याला किती लागणार आहे त्याच्यावर मीठ टाकायचे. तर ही भाजी जरा उलटी पालटी करते, आणखीनच छान होईल.
हे पहा, आता ह्याच्यातनं एक वाटीभर पाणी ओतणार आहे मी. पाणी ओतल्याने काय होतं मैत्रिणीनं, जर ह्या भाजीत पाणी नाही ओतलं तर कोरडी कोरडी भाजी होती. मग जरा पाणी ओतलं का मीठ आणि मसाला सगळं त्याला लागतो आणि मग भाजीची चव आणखीनच वाढते. त्याच्यामुळे बटाट्याची भाजी केली ना कधी पण पाणी टाकायचं थोडंसं आणि उलटी पालटी करायची. छान भाजी होती. आता हिला उलटी पालटी करून झालेली आहे आपली. हिच्यावर झाकण बी ठेवणार आहे लगेच आणि बाजूला पण ठेवणार आहे. लगेचच दुसरी प्रोसेस करणार आहे आपण. हे पहा, आता व्यवस्थित मी उलटी पालटी केलेली आहे व्यवस्थित. झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. मस्त म्हणजे भाजी अशी गरम राहती आणि झाकण ठेवल्यामुळं काय होतं, गरम बी राहते आणि त्याच्यात मुरतं पण सर्व काही मसाले. म्हणून हिला कधी पण लगेचच आपण थोडीशी कोथिंबीर टाकते वरून. थोडीशी बघा मस्त दिसती पण कोथिंबीर आणि रंगीत भाजी तयार झालेली आहे आपली. आता झाकून ठेवते व्यवस्थित, बाजूला ठेवते. झालेली आहे आपली तयार. आता इथून पुढे पहा, हा पालक मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेला आहे, तुकडे करून बारीक जरासे असे, आणि ह्या वाटून घेणार आहे लगेच. वाटून झालेला आहे. बारीक वाटायचा मैत्रिणीनो, स्लो म्हणजे जाड्या वाटायचा नाही, एकदम बारीक माहीम वाटून घ्यायचा त्याला. घेतलेला आहे मालक. ह्या पिठामध्ये ओतायचे आपल्याला पालक. म्हणजे हा पदार्थ एवढा हेल्दी होणार आहे. पहा तुम्ही, मूग तर घातलेले आहे, सालीसकट मूग घातलेले आहे, हिरवेगार मूग. आणि तांदूळ 1 वाटी घातलेली आहे. राशनचे तांदूळ वापरलेले आहेत मी याच्यात. तुमच्याकडे कुठलेही असले तर वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे पहा, 2 घंटे भिजत घातले. 2 घंट्यानंतर पीठ भिजत घातलं, म्हणजे 4 घंटे झालेले आहेत. आणि ह्या आता मी तुम्हाला ह्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. पहा, तर ह्याचे वेगळे वेगळे 2-3 पदार्थ बनवून दाखवणार आहे. पण खास मी बनवणार आहे टोपी डोसा. हा टोपी डोसा एवढा जबरदस्त लागतो, तुम्ही नक्कीच पहा. खूप टेस्टी आणि खमंग लागणारा, कुरकुरीत लागणारा टोपी डोसा, पण हेल्दी पण आहे. तर नक्कीच पहा व्हिडिओ. आता कसा बनणार आहे टोपी डोसा. आधी तुम्हाला 1-2 डोसे असेच दाखवीन, अशा पद्धतीने करा, तशा पद्धतीने करा. पण नक्कीच माझ्या मनात असलेला हा टोपी डोसा तुम्ही नक्कीच पहा. याच्यात थोडं पाणी घालायचं तर घालू शकता तुम्ही. नसलं येत असलं तुमची रेसिपी तुमच्या पद्धतीने तर नका घालू. तर पहा तुम्ही, आता मी तवा पण ठेवलेला आहे वरती आणि लगेचच टोपी डोसा करून घेणार आहे मी. तर पहिला मी आपला साधाच करणार आहे. पहा तुम्ही, अशा पद्धतीने पीठ झालेले आहे आपलं. आता मी तयारी करते लगेचच. हे पहा, छान तुम्हाला कन्सिस्टन्सी पण दाखवली आहे. असं पीठ हवे आपलं. तर इथे तव्याला मी तेल लावले जरासं ब्रशनी आणि हा सोडलेला आहे. ह्याला मी जास्त मोठा काही करणार नाही, छोटाच ठेवणार आहे. त्याच्यामुळं मैत्रिणी लक्ष द्या. नंतर आता तुम्हाला एक एक आयडिया तुम्हाला काय काय येईल ते दाखवते. कशा पद्धतीने डोसे होतात तयार ते पण दाखवते. आता ह्याला मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर पुढे काय होते पहा, अगदी सहज होणार आहे. जास्त वेळ खात नाही, पटापट होतात. हे झालेलं आहे. एक बाजू छान शिकलेली आहे. आता मी पलटी पण करते जराशी तिला. हे पहा, मस्त खरपूस झालेला आहे हा डोसा. आता ह्याला मी काढून घेणार आहे. दुसऱ्या पद्धतीचं दाखवते पहा. आता अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला डोसे दाखवते. जरासा ब्रश लावला आणि लगेचच आपल्याला पीठ टाकायचं आहे. हे पहा मैत्रिणींना, मी बरेचसे करून घेते आता हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचं. आता तुम्हाला हा दाखवते पहिला. तुम्हाला जेवढा पातळ करायचा आहे, तुम्हाला मोठा डोसा करायचा आहे, पातळ करायचा आहे, तेवढं तुम्ही पीठ पातळ वापरू शकता. आता मी ह्या पद्धतीने वापरलेलं आहे. तुम्हाला डोसे झाल्यावर कळतील कसं आहे काय आहे ते. हा डोसा एवढा लागतो तर खमंगच, पण टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे. त्याच्यामुळे नक्कीच करून पहा. खूप सोप्या पद्धती दाखवल्या आहे. आता आपल्याला टोपी डोसा करायचा असला किंवा दुसरा कुठला करायचा असला, आता मी हा असा गोल गुंडाळून करणार आहे. पहा तुम्ही कशा पद्धतीने तर करणार आहे मी. हा जास्त मी लाल केला, म्हणजे कडक नाही केला तरी पण ठीक आहे. कडक जास्त कडक केला तर मुलांना आमच्या थोडा कडकवाला आवडत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने केला आहे. बा अगदी तुम्हाला दाखवते सोप्या पद्धतीत कसं होते डोसे. ते हेल्दी डोसे म्हणतात ना. आता हे बघा दुसरी दाखवलं आणि हे असं मोठं केलं जरा आणखी. तर पहा, तुम्हाला छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत दाखवणार आहे. तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण.
आता ह्याला मी स्लो गॅस करून असा होऊन दिला आहे. पहा बरं, थोडासा करपला पण आहे आपला. हे पहा, अशा पद्धतीने झाला आहे. ह्याला मध्ये अशी लाईन पाडायची. हे पहा, एक लाईन पडली का ह्याला हे थोडा माझा करपला आहे. तुम्हाला दुसरा दाखवते आणखीन. आता हा दुसरा घेतलेला आहे. हा जरा स्लो गॅसवर ठेवलेला. तुम्हाला जर फास्ट नसलं करायचं तर स्लो गॅसवर पण छान होतं. ह्याला पण मी कापून घेतलेला आहे. पहा वगैरे असा कापायचा, मग ह्याला असा दुमडायचा. पहा, तुम्हाला जेवढा मोठा करायचा तेवढा करू शकता तुम्ही. हे पहा, असा गोल फिरवत जायचं आणि अशा पद्धतीने आपला टोपी डोसा तयार होतो. पहा बरं किती सोप्या पद्धतीत झालेला आहे. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी. आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाजी घालून पण होऊ शकतो. असा टोपी डोसा उभी होऊ शकतो. आता मी बरेच केलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते कुठले कुठले केलेले आहे ते. पुढे गेल्यावर समजेलच तुम्हाला. तर अशा पद्धतीने करून पहा एकदा टोपी डोसा. खूप टेस्टी लागतो, वाढायला पण छान वाटतं ताटात आणि दाखवायला पण छान वाटतं. आता ह्याला जरासं मी वरून तूप लावायचं किंवा साजूक तूप नसलं तर तुम्ही तेल लावू शकता. अशा पद्धतीने केला तर म्हणजे दिसतो पण छान आणि शाईन येते त्याला मस्त. म्हणून अशा पद्धतीने आपण थोडंसं मी ब्रशने ते लावते. तुम्ही ताटात वाढला तर एकदम छान वाटते. आणि त्याच्यामध्ये मग नंतर मग मला भाजी बाजूला ठेवायची, घ्यायची असली तर ह्या भाजी, नाही तर आतमध्ये कोंबायची असली तर आतमध्ये कोंबून टाका. तर हे मोठे मोठे डोसे मी बनवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला आवडेल. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.